तर आज आपल्या सोबत आहे अदिती अर्पण कोटेकर. नमस्ते बेटा, तू तुझा परिचय सांग. माझे नाव अदिती अर्पण कोटेकर आहे. मी स्कूल ऑफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी आहे आणि मला 10वी सीबीएसई बोर्ड मध्ये 96.2% मिळालेले आहे. मला एक सांग अदिती, जेव्हा तुझ्याकडे आयलन इन्स्टिट्यूट मधून जेव्हा सर आले हा पूर्ण कन्सेप्ट सांगण्यासाठी, त्यावेळी काय प्रश्न होते बेटा तुझ्या मनामध्ये? माझ्या मनात असं प्रश्न होते की मी स्वतः अभ्यास तर करतच आहे, शाळेतही करताय, ट्युशन मध्येही करत आहे, पण माझा घरी येऊन माझा अभ्यास समजून कोण देणार किंवा मला त्याच्यात हेल्प कशी करणार, मला मोटिवेट कसं करणार, याचा मला प्रश्न होता. बरं. आणि मला सेकंड असं सांग की जेव्हा हा कन्सेप्ट पूर्ण सुरू झाला त्यावेळी पहिल्या दिवशी तू जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला बसली त्यावेळी पेपर सॉल्व्ह करताना तुला काय प्रश्न होते? कारण हा कन्सेप्ट असा आहे की जे स्कूलमध्ये शिकवल्या जाते, जे ट्युशन मध्ये शिकवल्या जाते, त्यानंतर तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असतो, बरोबर? तर त्या पेपर सॉल्व्ह करताना तुला या पूर्ण प्रोग्रामचा कशा पद्धतीने फायदा झाला? पहिले तर मला काउन्सिलर मॅमनी आणि सरनी असं सांगितले की आपल्याला आपली एनसीईआरटी जी बुक असते तिला लाईन टू लाईन वाचायचं आहे. क्वेश्चन वाचून घ्यायचे पहिले, मग एनसीईआरटी लाईन टू लाईन वाचायची, आपल्याला समजून घ्यायची. 3 वेळा वाचायचं. स्टार्टिंगला तसंच वाचायचं, दुसऱ्यांदा थोडं समजून वाचायचं आणि तिसऱ्यांदा समजून झालेलं परत त्याला रिवाइज करत करत वाचायचं, जेणेकरून आपल्याला आन्सर मनात तयार होते आणि यानुसार आपल्याला मग त्या जो प्रश्न होता बुकलेटमध्ये तसं आपल्याला आन्सर चांगल्या पद्धतीने लिहिता येते. आणि हे आता सॉल्व्ह केलेले पेपर जेव्हा तुला चेक करून मिळाले तर त्यावेळी पेपर चेकिंगच्या संदर्भात तू किती समाधानी होती? म्हणजे जसं याच्या आधी तुला स्कूलमध्ये पण मिळाले चेक करून, ट्युशन मध्येही मिळाले, बरोबर आहे? आणि जसं आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये मिळाले, आयलन इन्स्टिट्यूट मध्ये, तेव्हा तुला काय वाटलं? काय डिफरन्स वाटला पेपर चेकिंग मध्ये? आयलंड मध्ये पेपर चेकिंग बोर्डच्या लेवलची व्हायची, म्हणजे 3 वेळा चेकिंग व्हायची. जसं मॉडरेटर, सब मॉडरेटर वगैरे असे चेक करतात तसं. म्हणजे स्टार्टिंगला आपले चेक करून मिळायचे, आपली काय चुकी आहे ती हायलाईट करून मिळायची आणि त्यामध्ये रिमार्क यायचा की आपलं हे चुकलं आहे आणि आपलं कशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचा आहे, जेणेकरून मी पुढच्या वेळेस ती मिस्टेक करूच नाही शकली पेपरमध्ये. मला पहिले समजलं की मी आता काय करणार आहे पेपर. आणि मला सांग, जेव्हा तुझ्याकडे आमच्या काउन्सिलर मॅडम यायच्या त्यावेळी प्रत्येक व्हिजिट मध्ये, जी आमची 12 ते 15 दिवसामध्ये व्हिजिट असते, त्या प्रत्येक व्हिजिट मध्ये तुला कशा पद्धतीने तुझ्यामधला, म्हणजे तुझ्यामधली जी अदिती इथे आहे ती कशा पद्धतीने अशी छान उभरताना दिसली? स्टार्टिंगला थोडं मोटिवेशन हाय असते, 10वी स्टार्टिंग झाली म्हटलं तर, पण ते मधात थोडं डिमोटिवेट व्हायला लागते की आता आपल्याच्याने होईल नाही होईल. पण मग जेव्हा ते 12-15 दिवसांनी परत वैष्णवी मॅडम यायच्या माझ्याकडे, तर त्या खूप सुंदर पद्धतीने मला सांगायच्या की तू असं करते आहेस, तुला अजून काय करायची गरज आहे, तू कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतेस. म्हणजे आपल्या मायन्यूट डिटेल पासून त्या आपल्या अभ्यासापर्यंत आपल्याला मदत करत होत्या. आता मला एक सांग की बोर्डने पूर्ण सिलेबस, पूर्ण सब्जेक्ट अरेंज केलेले असते, तर तुला तुझ्या 6 सब्जेक्ट मध्ये सगळ्यात हार्ड असा सब्जेक्ट कोणता वाटायचा? सगळ्यात हार्ड हा मला वाटायचा मॅथ्स. मॅथ्सचा पेपर जेव्हा मला चेक करून मिळायचा तेव्हा काउन्सिलर मॅडम त्या चुका मला दाखवून द्यायच्या आणि मग मी काय चुकी केली हे मला समजून सांगायच्या, जेणेकरून मी त्याचं करेक्ट सोल्युशन पाहू शकेल, लिहू शकेल. त्यामुळे त्यांचं समजवण्यामुळे माझा कॉन्फिडन्स जास्त वाढत होता, म्हणजे मी अजून सॉल्व्ह करून बघत होती. त्याचा मला नक्कीच फायदा झाला. चालेल. म्हणजे याच्यात असं सांगायचं झालं आदितीला की तिच्या चुका तिला घरीच कळल्या, ज्या बाकी ठिकाणी कळत नव्हत्या तिला घरी. म्हणजे जसं असतं ना की मुलं पेपर सॉल्व्ह करून येतात आणि पॅरेंट्सला सांगते की माझा पेपर खूप छान गेला, पण त्या खूप छानच्या तुलनेमध्ये रिझल्ट जो असतो तो थोडा कमी राहतो आणि मुलांनाही कळत नाही की एक्झॅक्ट माझं कुठं चुकलेलं आहे. तर ती सगळी व्यवस्थित व्यवस्था जी आहे ती आयलन इन्स्टिट्यूट प्रोग्राम मध्ये केलेली आहे की जेणेकरून मुलांना घरच्या घरी चुका कळतात आणि मुलं स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतात, ग्रोथ करतात. त्यांना सांगावं नाही लागत वेगळं, छान पद्धतीने ते करतात. बरं मला एक सांग बेटा पुन्हा, की जेव्हा मॅडम काउन्सिलिंगला यायच्या तू वाट बघायची आणि प्रत्येक व्हिजिट मध्ये तुला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या? हो, नक्कीच. मला दर व्हिजिटला मॅम नवीन मोटिवेशन घेऊन यायच्या आणि नवीन मोटिवेशन नुसार माझा अजून कॉन्फिडन्स वाढायचा
जेणेकरून मी अजून पेपर सॉल्व्ह करत होती, माझ्या चुका कळत होत्या आणि मी त्या पुढे नाही झाल्या पाहिजे म्हणून मी अजून प्रॅक्टिस करायची. मग म्हणजे माझं असं ते 0 to 100 असा ग्राफ चालला होता. अरे वा, खूप छान. बरं मला एक सांग, जे दिवाळीच्या आधी तुमच्या फर्स्ट टर्मच्या आधी जी सेंटरवरची एक्झाम घेतल्या गेली त्यामध्ये तुला काय फायदा झाला? त्यामध्ये मला असा फायदा झाला की तिथे बोर्ड सारखं पूर्ण वातावरण त्यांनी अरेंज केलं होतं, म्हणजे आयलन इन्स्टिट्यूटनी. आणि आपल्याला क्वेश्चन पेपरची लेवलही त्या लेवलची होती की आपण म्हणजे बोर्डासारखी एक्झॅक्टली आपण त्याचा सॉल्व्ह करायचं. मग नंतर काउन्सिलर मॅम त्या घरी घेऊन यायच्या आणि ते एकदम फॅमिलियर मला वाटलं जेव्हा मी बोर्ड एक्झाम दिली तेव्हा. खूप छान. आणि मला एक पुन्हा विचारायचं होतं तुला, की जेव्हा आता तुझी एक्झाम होती सेंटरवरची 10th स्टँडर्डची, ज्याचं खूप वर्षभर टेन्शन असतं 9th पासूनच, तर तुझ्या मधला तो कॉन्फिडन्स, ते टेन्शन जेव्हा तू एक्झामला गेली ते कसं, म्हणजे त्या पद्धतीची भीती होती की एक बिनधास्त की नाही मी याच्या आधी एक्झाम दिलेल्या आयलन इन्स्टिट्यूट प्रोग्राम मध्ये मी याच्या आधी 2 एक्झाम दिलेल्या आहे, त्यामुळे तुझा कॉन्फिडन्स कशा पद्धतीचा होता तिथे? मला भीती तर अजिबात वाटत नव्हती की आपण बोर्डाची एक्झाम देत आहे, कारण मी ऑलरेडी 2 प्री-लेव्हल एक्झाम दिलेल्या होत्या. मला आयलननी असा एक जागा प्रोव्हाइड केली होती की ज्यानुसार तुझा कॉन्फिडन्सही वाढेल आणि तू पेपर लिहून म्हणजे छान अशी भरारी घेऊ शकेल. कारण की 2 प्री-लेव्हल एक्झाम मध्ये आपण त्या एक फॅमिलियर वातावरण मध्ये येऊन जातो खेळीमेळीच्या, की आपल्याला बोर्डची एक्झाम हार्ड वाटतच नाही. म्हणजे ते वातावरण. मला एक सांग, आयलन इन्स्टिट्यूट फाउंडेशन प्रोग्राम मधून तुला भविष्यासाठी काय शिकायला मिळालं आणि तू या इन्स्टिट्यूट मधून काय घेऊन पुढे जाणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने पुढे वाटचाल करणार आहे? आयलननी मला स्वतःचा अभ्यास कसा करायचा हे शिकवलं. म्हणजे आता मला नक्कीच पुढे जीवनात फायदा होईल जेव्हा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बसेल वगैरे. आता मी JEE ची एक्झामसाठी प्रिपरेशन चालू केलेली आहे. त्यामध्ये मला आता NCERT लाईन टू लाईन वाचायची, सॉल्व्ह करायचं, स्वतःचा अभ्यास स्वतःच कसा घ्यायचा हे मला आयलननी शिकवले. खूप छान. आणि तुझं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी लागावं, तू छान व्यवस्थित बसावं, बरोबर, यासाठी सुद्धा तुला कोणत्या पद्धतीने मॅडमनी ट्रिक्स दिल्या होत्या? म्हणजे आपण टायमर लावून 3 तासाचा पेपर असतो, तसा 3 तास आपल्याला असा एकदम कन्सिस्टन्सीने अभ्यास करायचा आहे. आपल्याला एवढ्या वेळात एवढं झालंच पाहिजे हे मला आयलननी शिकवलं. धन्यवाद मॅडम. आणि अदिती, तुला पुढच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुझं पुनश्च खूप खूप अभिनंदन देता. अशीच तू प्रगती करत जा. थँक्यू.